अख्खा महाराष्ट्र औषधाच्या नावाखाली विष खात होता. होय, ऐकून धक्का बसेल, पण हे सत्य आहे. 12 कोटी लोकांच्या जीवाशी खेळणारा हा भयंकर खेळ अखेर उघडकीस आलाय. आणि या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड आता ताब्यात घेतलाय तुकाराम मुंडे यांनी. कालपर्यंत दूध, पनीर, गुटखा, मिठाई यामधील भेसळ उघड होत होती. पण यावेळी तर थेट लोकांच्या आरोग्यावर वार करणाऱ्या, औषधाच्या नावाखाली चालणाऱ्या घातक खेळाचा पर्दाफाश झालाय. छाप्यात सापडलं एक असं औषध जे महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात वापरलं जात होतं. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे लोक ते पूर्ण विश्वासाने घेत होते. हे औषध नव्हतंच, तर हळूहळू शरीराला आतून नष्ट करणारे विष होतं, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला होता. आता प्रश्न असा आहे, हे औषध नेमकं कोणतं? किती दिवसांपासून चालू होता हा घातक खेळ? आणि अजून किती लोक याच्या जाळ्यात अडकले आहेत? सगळं सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घरातील निष्पाप लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत एक असं औषध ज्यावर सगळ्यांचा डोळेझाक करून विश्वास होता. पण आता त्या औषधाचं काळं, धक्कादायक सत्य समोर आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे, कारण हे फक्त बनावट औषध नव्हतं, तर यामागे एक मोठं रॅकेट काम करत होतं. आणि त्याचा मास्टरमाइंडही अखेर सापडला आहे. जेव्हा या औषधाचं नाव पहिल्यांदा समोर आलं, तेव्हा लोकांना पहिला धक्का बसला. पण जेव्हा हे औषध बनवणाऱ्या मोठ्या व्यक्तीचं नाव उघड झालं, तेव्हा दुसरा आणखी मोठा धक्का बसला. मुंबईमध्ये टाकलेल्या पहिल्या गुप्त छाप्यात एका नामांकित लहान मुलांच्या हॉस्पिटलमधून करोडो रुपयांचा बनावट औषधांचा साठा जप्त करण्यात आला. सुरुवातीला असं वाटलं की ही फसवणूक फक्त मुंबईपुरती मर्यादित असेल. पण तपास जसजसा पुढे गेला, तसतसं भयंकर वास्तव समोर येऊ लागलं. हीच बनावट औषधं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली होती. आणि धक्कादायक बाब म्हणजे ही साखळी इथेच थांबली नाही, तर उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशपर्यंत या रॅकेटची मुळे पसरलेली आढळली. कारवाई सुरू झाली. एका मागोमाग एक छापे पडू लागले. आधी लहान मुलांच्या औषधांचा साठा सापडला, आणि त्यानंतर आयुर्वेदिक नावाखाली विकलं जाणारं अत्यंत घातक औषध जप्त करण्यात आलं. आता सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी एक तातडीची सूचना जारी करण्यात आली आहे. या बनावट औषधांची कंपनी आणि त्यांची नावं अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. जर ही औषधं तुमच्या ग्रुपात असतील, तर एक क्षणही न घालवता ताबडतोब ती वापरणं बंद करा आणि फेकून द्या. कारण ज्या औषधांची जाहिरात टीव्हीवर होत होती, ज्यांची नावं प्रत्येकाच्या तोंडी होती, तेच औषध आज तुमच्या आरोग्यासाठी जीवघेणं ठरत आहे. सावध रहा, जागरूक रहा आणि ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा. मग नेमकं त्या औषधाचं नाव काय आहे? हे बनावट औषध घेतल्यावर शरीरात नेमकं काय होतं? आणि जर तुम्ही हे आधीच घेतलं असेल, तर कोणते भयंकर आजार होऊ शकतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जनतेला नेमका कोणता इशारा दिला आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण, सविस्तर आणि खळबळजनक रिपोर्टमध्ये. तुकाराम मुंडे यांची अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागात बदली झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली होती. काहींना वाटलं आता हा प्रामाणिक अधिकारी शांत बसेल, तर काहींना वाटलं नेहमीप्रमाणे त्यांची पुन्हा बदली होईल. लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, साहेबांचा निर्णय चुकला की काय? पण तुकाराम मुंडे हे वादळापूर्वीची शांतता होते. त्यांच्या टेबलावर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा होता, आणि त्यांच्या डोक्यात तयार होत होता एक अत्यंत गुप्त मास्टर प्लॅन. त्यांनी आपल्या सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची एक कोर टीम तयार केली. हा लढा फक्त गुटखा किंवा भेसळयुक्त दुधापुरता मर्यादित नव्हता, तर हा लढा होता थेट मानवी जीवाशी खेळणाऱ्या बनावट औषधांच्या साम्राज्याविरुद्ध. हा तपास इतिहास रचणार होता, कारण देशातील सर्वात मोठ्या औषध माफियांचा पर्दाफाश होणार होता, आणि ज्याची कल्पना मंत्र्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत कोणालाही नव्हती. ते औषध नेमकं कोणतं होतं, जे लोकांच्या नकळत त्यांच्या शरीरात विष पसरवत होतं? कोणती ती औषधं आहेत ज्यांना तातडीने घरातून फेकून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत?
हे सगळं उघड झालं जेव्हा तपासाची पहिली ठिणगी पडली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये एका अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे तुकाराम मुंडे यांच्या विशेष पथकाने आपला मोर्चा वळवला गोवंडी परिसराकडे. आणि तिथे जे समोर आलं ते पाहून अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले. 18 जूनचा तो दिवस, जेव्हा सामान्य जनता आपल्या रोजच्या कामात व्यस्त होती, तेव्हा अचानक FDAच्या पथकाने मुंबईच्या गोवंडी परिसरात धाड टाकली. टार्गेट होतं मुस्कान NICU अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल. एका बालरोगतज्ञाच्या हॉस्पिटलवर अचानक सरकारी पथक पोहोचल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं ही फक्त एक नियमित तपासणी असेल, पण जसा जसा तपास पुढे सरकत गेला तसतसं आतलं दृश्य पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले. हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश रजनीकांत शहा यांनी रुग्णालयाच्या आत 2 वेगवेगळ्या गुप्त खोल्यांमध्ये ॲलोपॅथिक औषधांचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा लपवून ठेवला होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलकडे कोणताही अधिकृत औषध विक्री परवाना म्हणजेच फार्मसी लायसन्सच नव्हता. रुग्णालयात येणाऱ्या निष्पाप लहान मुलांच्या पालकांना औषध देण्यासाठी कोणताही पात्र फार्मासिस्ट नियुक्त केलेला नव्हता, तर थेट रिसेप्शनवर बसणाऱ्या व्यक्तीकडूनच या औषधांची सर्रास बेकायदेशीर विक्री केली जात होती. औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940च्या सर्व नियमांची इथे उघडपणे पायमल्ली सुरू होती. पण खरा धक्का अजून बाकी होता. जेव्हा पथकाने बिलांची बारकाईने तपासणी केली तेव्हा या रॅकेटचं आणखीन एक भयानक रूप समोर आलं. बिलावर फक्त रुग्णाचं नाव आणि औषधांची किंमत, पण औषधांचा बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि उत्पादक कंपनीचं नाव या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्या होत्या. विचार करा, तुमच्या आमच्या घरातील लहान मुलांना जी औषधं दिली जात होती ती नेमकी कधी बनली होती, ती कधी एक्सपायर होणार होती, आणि सर्वात महत्त्वाचं, ती औषधं नेमकी कोणी बनवली होती याचा कोणताही रेकॉर्ड त्या ठिकाणी अस्तित्वातच नव्हता. पुढे काय उघड झालं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या पहिल्याच धडक कारवाईत तब्बल 9,09,215 रुपयांचा अवैध औषध साठा जप्त करण्यात आला. पण हे तर फक्त हिमनगाचं एक टोक होतं. तुकाराम मुंडे यांना स्पष्ट समजलं होतं, हे रॅकेट फक्त एका हॉस्पिटलपुरत मर्यादित नाही, तर याची मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशातील इतर राज्यांमध्ये खोलवर पसरलेली आहेत. पण ही तर फक्त सुरुवात होती. यानंतर अशी एक मोठी धाड पडली ज्याने महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या पायाखालची जमीनच सरकवली. काय होती ती कारवाई? चला पुढे पाहूया. मुंबईतील कारवाईनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आपला मोर्चा वळवला नागपूरकडे. कारण बाजारात सूज आणि जखमांवर वापरली जाणारी एक नामांकित गोळी कायमोरल फोर्टे बनावट विकली जात असल्याचा सुगावा त्यांना लागला होता. आणि मग थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असं नियोजन करण्यात आलं. नागपूरमधील ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. जप्त केलेले नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले. आणि रिपोर्ट आला तेव्हा सगळे हादरले. या गोळ्यांमध्ये असणारे मुख्य घटक ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन ते जवळजवळ अस्तित्वातच नव्हते. म्हणजे रुग्णांना औषधाच्या नावाखाली सरळ खडूची पावडर दिली जात होती. आणखी धक्कादायक म्हणजे मूळ कंपनीनेही स्पष्ट केलं, ही औषधं आमची नाहीत. यानंतर मुंडे यांच्या पथकाने या साखळीचा माग काढायला सुरुवात केली. आणि जे समोर आलं ते आणखीन भयानक होतं. ही साखळी थेट मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबपर्यंत पसरलेली होती. 1-2 नव्हे, तर तब्बल 12 बड्या वितरकांचं आंतरराज्य रॅकेट उघडकीस आलं. नागपूरमधील काही नामांकित मेडिसिन्स आणि फार्मा कंपन्यांचाही यात सहभाग आढळला. पण खरा धक्का अजून बाकी होता. दुसरा मोठा पर्दाफाश झाला कामराज कॅप्सूल या आयुर्वेदिक औषधाचा. हे औषध आयुर्वेदिक असल्याचा दावा केला जात होता.
पण प्रत्यक्षात त्यात जीवघेणे ॲलोपॅथिक घटक चोरून मिसळले होते. टॅडलाफिल आणि पॅरासिटामॉल हे घटक अशा पद्धतीने मिसळले होते की रुग्णाला कधीही गंभीर दुष्परिणाम होऊ शकत होते आणि काही प्रकरणांमध्ये थेट हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका निर्माण झाला होता. म्हणजे लोक ज्या औषधांवर विश्वास ठेवत होते तीच औषधं त्यांच्या जीवावर बेतत होती. या विषारी खेळाची पाळेमुळे थेट उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील कंपन्यांपर्यंत पोहोचली होती. पण आता या औषध माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी थेट गुन्हे दाखल करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, ही बनावट औषधे नेमकी कोणती आहेत आणि ती घेतल्यास काय होऊ शकतं? या कारवाईत 2 अत्यंत धोकादायक औषधांची नावे समोर आली आहेत, जी कदाचित तुमच्या घरातही असू शकतात. पहिली, काया मोरल फोर्ट. सूज आणि जखमांसाठी वापरली जाणारी ही गोळी बाजारात पूर्णपणे बनावट स्वरूपात विकली जात होती. दुसरी, कामराज कॅप्सूल. आयुर्वेदिक नावाखाली विकल्या जाणाऱ्या या कॅप्सूलमध्ये धोकादायक ॲलोपॅथेटिक केमिकल्स मिसळलेले आढळले. आता प्रश्न, ही औषधे घेतल्यास काय होऊ शकतं? जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी ही औषधे घेतली असतील तर मूळ आजार बरा होण्याऐवजी इन्फेक्शन वाढू शकतं. विशेषतः कामराज कॅप्सूलमध्ये आढळलेले टॅडालाफिल हे रसायन थेट हृदयावर परिणाम करू शकतं. यामुळे रक्तदाब अचानक कमी होणे, हार्ट अटॅक येणे किंवा किडनी फेल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आयुक्त तुकाराम मुंडे यांचा जनतेला स्पष्ट इशारा. कोणतंही औषध घेताना नेहमी पक्के GST बिल घ्या. बिलावर बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा. जर तुम्हाला कोणत्याही औषधाबद्दल शंका आली किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं दिसलं तर तात्काळ तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच काही महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. औषध घेताना नेहमी पक्के बिल घ्या. औषधावरची माहिती नीट वाचा. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध घेऊ नका. TV किंवा सोशल मीडियावरील भ्रामक जाहिरातींना बळी पडू नका. जर औषध घेतल्यावर त्रास वाढला तर ते औषध लगेच बंद करा आणि तक्रार करा. आता कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही औषध घेताना बिल घेताय का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येक नागरिक सावध राहील आणि अशा औषध माफियांचा अंत होईल. धन्यवाद.